लावा लावा एक दोन. यादव सर मुलग्याकडे बघा त्या. आजोबा नमस्कार. तुम्ही आता कित्येक वर्ष अशी शेती करत असणार बरोबर ना? किती वर्ष झाली आहेत तुम्हाला शेती करायला? आता माका 80 असते. तुमची स्वतःची 80 वर्ष झाली म्हणजे तुम्ही जवळजवळ 65 वर्ष शेती करत असणार म्हणजे 15 वर्ष. तुम्ही कोणकोणत्या प्रकारची शेती केली आतापर्यंत? मी 15 वर्षापासून शेती करतो. बरोबर बरोबर. 15 वर्ष. मग शेती करून चांगल्या प्रकारे भागतं आपलं होय ना? हां. आता किती तुम्ही आतापर्यंत शेती केलेली आहे? आता यंदा किती लावले आहेत कोपरे? हे इथं लावलं, तिकडं शंकराच्या घराजवळ तिकडे लावलंय, तिकडे 12 कोपरे लावले. पूर्वीच्या काळामध्ये आपली जी शेती होती ना ती म्हणजे बैलांची शेती आपण करायचो ना. आता आपण बैल वगैरे सगळं विसरलेलो आहोत आणि हे पॉवर टिलर वगैरे सगळं यांत्रिक शेती आपण करायला लागलो. नाही ना. मग ते त्यावेळची शेती आणि यावेळची शेतीमध्ये तुम्हाला त्यावेळची बरी वाटते की आताची? कसं काय? त्यावेळची बरी होती पण ते गुरं वगैरे सांभाळायला लागायची ना. पण तेच आपलं धन आहे ना शेवटी. गुरं म्हणजेच धन आहेत ना आपलं. धन आहे धन ते. हां गोधन म्हणतात ते. मग आता त्याच शेतीवरच तुम्ही संपूर्ण तुमची संपत्ती किंवा तुमचं घर बांधलं असेल किंवा तुमच्या मुलांना शिक्षण दिलं असेल आणि ती सगळी मुलं शेतात काम करत होती आणि अजूनही ती शेतात काम करतात की कसं काय? म्हणजे जरी ती नोकरीला कुठेतरी असतील किंवा काय शेती सुद्धा करतात. वा. म्हणजे आता खरोखर शेतकरी हा राजा आहे. तुम्ही आम्हाला तुमच्या शेतामध्ये इथे संधी दिलीत मुलांना काम करण्याची त्याबद्दल मी शाळेच्या वतीने तुमचे आभार व्यक्त करतो. काय माहिती जरी विधवा झाला ना तरी आपल्याच मुलाने म्हणायचं आणि गप बसायचं. नाही विधवास नाही होणार तसा पण थोडा काय छोटी छोटी मुलं आहेत शेवटी तुमचीच मुलं आहेत ती आणि म्हणून तुम्ही ते करायला देता हे खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. तज्ञ म्हणजे आमची धनी आहे ना धनू. हां ती तज्ञ आहे. धनश्री सुतार. हां बरोबर बरोबर. ती काय तिकडे करते तरवा काढते. लावणी लावते. हो.